उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चिखल तुडवत शेतकऱ्याच्या बांधावर आलेले आहेत. इथल्या पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करत आहेत. सोबतच ज्या घरात पाणी साचलेलं आहे त्या चिखलात सुद्धा त्या घराची पाहणी करत आहेत. सोबत माजी मंत्री तानाजी सावंत आहेत, पालकमंत्री धाराशिवचे प्रताप सरनाईक देखील आहेत. सर, दुष्काळ पुराची पाहणी करता या घरामध्ये आहेत, अक्षरशः चिखल आहे घरात. सर, पाण्यामुळे पूर्णपणे अचानक पाणी आलं आणि त्यामुळे सगळं घरातलं सगळं त्याचं सामान सगळं भिजलेलं आहे. धान्य भिजलं, कपडा लत्ता सगळा भिजलेला आहे, भांडी कुंडी सगळं म्हणजे काही शिल्लक राहिलेलं आहे. हे म्हणजे पाणी ह्या लेवलला असल्यामुळे बाजूच्या नदीचं, त्यामुळे हे खूप जास्त नुकसान आहे. शेताचं बी इकडं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे. खरं तर तुम्ही डोळ्यानं पूर बघताय, सरकारच बांधावर आले आणि माहितीही घेतली असेल. काय परिस्थिती आहे सगळी? खूप मोठ्या प्रमाणावर तालुक्यामध्ये नुकसान जवळपास 90,000 हेक्टरचं नुकसान झालं. आता जिल्हाधिकाऱ्यांनी मला माहिती दिली आणि तानाजीरावांनी देखील माहिती काल परवापासून माझी त्यांची फोनवर संभाषण होतं आणि अतिशय इथं बिकट परिस्थिती आहे आणि शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. घरामध्ये आपण पाहतोय की सगळं सामान जीवनावश्यक वस्तू सगळ्याच नुकसान झालेलं आहे. माजी मंत्री तानाजी सावंत त्याच्यामध्ये नदीचा प्रवाह जो आहे त्याच्या बाजूला असलेली जी जमीन आहे ती देखील खरडून म्हणजे वाहून गेलेली आहे. त्यामुळे त्याचं देखील मोठं नुकसान आहे आणि म्हणून या सगळ्याचंच आपल्याला नीट व्यवस्थित हे थोडं अजून पाणी ओसरल्यावर, आता पाणी कमी होतं आहे आणि ओसरल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये नक्की नुकसानीचा अंदाज पण येईल आणि पंचनाम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई आपल्याला या शेतकऱ्यांना देता येईल. आता अत्यावश्यक मदत पोचलेली, मात्र कायमस्वरूपीच्या मदतीची मागणी गावकऱ्यांकडून होतीये. आता लगेच बघा, त्यांच्या अंगावर एक सिंगल कपडा आहे बघा, या माणूस हा इथला आहे असाच बाहेर पडला आहे. आता इथं याला कपडा नाही, भांडी नाही, राशन नाही, काही नाही. त्यामुळे जी तात्काळ त्यांना जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत म्हणजे अन्नधान्य आहे, भांडी आहे, कपडा लत्ता आहे, चादरी ब्लँकेट आहे, हे तात्काळ जे आता त्याच्याकडे काहीच नाही आहे. त्यामुळे ते तात्काळ देण्याचं इथं नियोजन केलं आहे आणि सरकारी मदत देखील या सर्व एवढ्या मोठ्या संकटामध्ये नियम अटीकडे न बघता शेतकऱ्याच्या मागं सरकार उभं राहील. एनडीआरएफच्या निकषानं जी मदत होणार होती त्याचं प्रमाण आणि मर्यादा कमी केलेली आहे, ती वाढवावी अशी मागणी सर्व स्तरातून होती. एनडीआरएफ असेल नाही तर आणखी कुठली असेल, आता शेतकऱ्याला संकट मोठं आहे. त्यामुळे शेतकऱ्याला कुठल्याही अटी शर्ती न ठेवता अटी शिथिल करून आपल्याला शेतकऱ्याच्या मागं उभं राहणं गरजेचं आहे आणि सरकार नक्की त्याच्या मागं उभं राहील. पूरग्रस्ताला तात्काळ मदत तुम्ही केली, मात्र विरोधकांकडनं त्यावर बॅनर लावले म्हणून टीका होतीये. कसं पाहताय टीका? विरोधकांनी याच्यामध्ये राजकारण करणं दुर्दैवी आहे. अरे त्या मदतीमध्ये अन्नधान्य आहे, कपडा लत्ता आहे, भांडी कुंडी आहेत, हे बघायला पाहिजे ना. विरोधकांनी प्रत्येकाच्या बांधावर कधी गेले पण त्या ठिकाणी 5 रुपयाची मदत केली का? ह्या ठिकाणी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये आमच्या पक्षनेतेच्या माध्यमातून 80% समाजकारण आणि 20% राजकारण, 80% ही शिकवण आहे आमची. त्यामुळे आमचा प्रत्येक शिवसैनिक संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये स्वतःच्या परिणाम मदत करतोय. विरोधकांना हे का तुम्ही सांगत नाही, तुम्ही 1 रुपयाची मदत कोणाला केली का? किंवा 1 किलो धान्य कोणाच्या बांधावरती नेऊन माझ्या शेतकऱ्याच्या आसूर पुसण्याचं काम केलं का? हे आपल्या माध्यमातून मी त्यांना विचारतोय. विरोधकांनी जाहिरातबाजी, एकंदरच सरकारची जी मदत आहे, धोरणात्मक मदत आहे, ती लवकर पोहोचेल असं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलंय आणि तानाजी सावंत माजी मंत्री यांनी थेट विरोधकांना आव्हान केलेलं आहे, तुमची मदत आहे ती शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचवा असं म्हणत त्यांनी विरोधकांना आव्हान केलंय. अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, परंडा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.